जैसे मैंने प्रॉमिस किया था, हम मिलने जा रहे हैं हमारे शहर के रील स्टार से। होता है ना, जिंदगी में हम हर बार कुछ ना कुछ नई कोशिश करते हैं, लेकिन कभी कभी हमें पता नहीं होता है कि हमारी लाइफ में लिखा क्या होता है। जैसे कुछ लोग अपनी किस्मत खुद लिखते, तो हम कुछ ऐसा ही कहेंगे। मेरे साथ फिलहाल है अजय दिहाडे। हॅलो सर. हॅलो हॅलो. कसे आहात तुम्ही? एकदम छान. मस्त मजेत सुरू आहे सगळं? हा, पद्धतशीर एकदम. फिलिंग कशी आहे आता? स्टुडिओ मध्ये आला आहे तुम्ही? गार वाटर राहील. सेम सेम. नाही, इट्स ओके. बाकी काही नाही, एकदम छान वाटतंय. मी आज प्रमाण भाषेत बोलत चालेल ना? खूप काही नाही, प्रॉब्लेमच नाही. कारण आपल्याला बदलून नाही राहतात थोडस असं. नाही, खूपच रॉ नॅचरल जसं आपल्याला वाटेल. ओके. तर मग सर्वात पहिले तुमच्या या क्रिएटिव्ह जर्नीची सुरुवात कशी झाली होती मला सांगा. क्रिएटिव्ह जर्नीची सुरुवात विषय असा आहे, ते आम्ही म्हणजे मला व्हिडिओचा वगैरे असा एवढा काही नाद नव्हता. मित्र आहे माझा आनंद राऊत म्हणून, तर त्यानं तो म्हणायचा आपण व्हिडिओ बनवू. त्याला म्हणलं भाई ते असं ते चालणं बिलणं किंवा ते असं ते एक्सप्रेशन देणं, ते हसणं आपल्याला नाही जमत. आपण असं क्रिएट करू म्हणलं काहीतरी. मला ते कॉमेडीची आवड आहे, पहिल्यापासून मी नाटक वगैरे करायचो ना युथ फेस्टिवल वगैरे मध्ये. तर मग कसं ते आमच्यात हसल्यावानी म्हणजे ते कसं नाटकाचे पोरं हसतात, पण ते असं एक्सप्रेशन देऊन हे वगैरे केलं. तर मग त्यानंतर तशा पद्धतीने आम्ही व्हिडिओ वगैरे चालू केले. त्याला म्हणलं तू एडिटिंग शिक, तू एडिटिंग कर, मी तुला कॉन्सेप्ट काढतो. चालू झालं मग लेस दुपट. मग कॉन्सेप्ट शोधण्यासाठी सुरुवातीला वेळ लागला होता का? नाही का आपोआप नॅचरल? नाही नॅचरल नाही. मी म्हणजे कॉन्सेप्ट म्हणजे असं व्हॉट्सअप जोक वगैरे किंवा असं हे नाही करत बसत. हा, एक ते आपल्यात कलाकारी त्याला बनवणं. मी फक्त आहे ना ऑब्झर्वेशन करतो, नाही का. आता समजा आपल्यात काही आपण बोलतोय, तर आपल्यात पण बोलताना काहीतरी घडतंय गोष्टी किंवा काहीतरी पंच निघतोय एखादा, म्हणजे त्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन असणं, किंवा इथून काहीतरी पंच घडतोय का, इथं काहीतरी होतंय का कॉमेडी, म्हणजे ते साधारण त्याच झोन मध्ये असतं. म्हणजे ते डोकं तिथं असतं, ते आवड असल्यामुळे प्रॉपर, म्हणून मग ते आपोआप येऊन जातं. मग त्याला तिथं बनवणं प्रॉपरली, म्हणजे ती एक कलाकारी, बाकी काही नाही. राईट. कॉन्सेप्ट वाईज. मग याच्या मागे मोटिवेशन काय होतं? एखादा ऍक्टर होता किंवा स्वतःच्या फॅमिलीमधून कुणी होतं की आपोआपच घडत गेलं? नाही, आपोआप नाही घडलं माझ्यासोबत. माझे शिक्षक आहे, माझे गुरुजी आहे, प्राध्यापक दिलीप महालिंगे सर म्हणून. त्यांनी घडून आणलंय हे सगळं. त्यांनी दिलंय मला जे काही दिलंय ते, या गोष्टीत जे काही मी उभा आहे समजा त्यांच्यामुळेच आहे. नाहीतर आपण गल्ली बोळीत खेळणारे, हिंडणारे, फिरणारे, तिकडच्या मित्राची सवय आपल्याला. भांडणं कर, त्यांना कर, इकडे फिर तिकडे फिर. पण मग त्या सरांनी ओळखलं यार काहीतरी येतं याला. मग त्यांनी मला म्हणजे त्यात मोटिवेट केलं, त्यांनी केलं मला मोटिवेट, आणि मग ते असं घडत गेलो. मग गल्लीत गोंधळ केला तुम्ही तर? हा, गल्लीत गोंधळ मग काय, राईट, लोकांना आवडतच ते. मग तुमच्या फॅमिली बद्दल सांगा ना. फॅमिली काय, फॅमिली आई आहे, वडील आहे, एक छोटा भाऊ, एक छोटी बहीण आहे, आजी होती. आजी माझी वारली आता रिसेंटली, 2-4 वर्ष झाली. आणि जे काही माझ्या ऍक्ट मध्ये ना, ते माझे सगळे म्हणजे सगळं माझ्या आजीचं ऑब्झर्वेशन आहे माझ्यात. हा, आजीचं किंवा गल्लीतल्या बायकांचं वगैरे समजा बऱ्यापैकी तर माझ्या आजीकडूनच मी घेतलेलं आहे. मी माझ्या जास्तीत जास्त तर आजीकडेच राहिलेलो आहे. मग मी पकड राहत नव्हतं मी जास्त, म्हणजे आजी असं हे राहायची ना, आजीतच राहायचो मी पहिल्यापासून. असं बोलून आजी सोबतच, आजी कामावर जायचं, मग आजी सोबतच तिकडं असं. राईट. मग एज्युकेशन मध्ये काय सुरू आहे तुमचं सध्या? माझं EMA चालू आहे. अच्छा. मुंबई विद्यापीठात लोककलेला, गणेश चंदनशिवे सर यांच्याकडे. ओके. मग फॅमिलीमध्ये असं कोणी म्हटलं नाही का की व्हिडिओज का बनवतोय बेटा, काहीतरी काम जॉब वगैरे काही कर? नाही, आपल्या घरचे भोळे भाबडे, त्याला कळत नाही या काही गोष्टी. त्यांचं फक्त म्हणणं आहे तू काही कर बाबा, तिकडे महिन्याला आम्हाला आमची म्हणजे असं काहीतरी एक चालतं, भागती भुक्ती करायचं. बाकी त्यांना काही गोष्टी, त्यांना आता मेन म्हणलं तर आईला एवढं असं माहिती बी नाही नेमकं काय करतो काय नाही. जे करतो ते चांगलं कर बाबा, वाईट वळणाला लागू नको, बस एवढंच तिचं म्हणणं आहे. आणि चालू असतं मग आपलं. राईट. मी तुमचे व्हिडिओज बघितले, मग मला असं वाटतं तुमच्यामध्ये खूपच छान ऍक्टर आहे, लपलेला नाहीये, आता तर सगळ्यांना माहिती आहे. तर कधी असं वाटलं का ऍक्टिंग फील्ड मध्ये जावा किंवा थिएटर वगैरे? स्वप्न आहे माझं ते. मग स्वप्न आहे माझं, म्हणजे मी असं इमॅजिन करतो स्वतःला पडद्यावर. म्हणजे पडद्यासाठी मला, म्हणजे ती माझी एक स्वतःचीच माझी एक लढाई आहे त्या, तिथं मला बघणं. म्हणजे होईल ते एक दिवस. नक्कीच. नाही, पण तरी मोठा पडदा वाटतो का छोटा पडदा वाटतो? चला हवा येऊ द्या सारखा. नाही, पडदा कुठलाही असो, बस टीव्हीत झळकलं पाहिजे. ते काय कशामुळे, फक्त ते एक माझ्या आईसाठी. त्यांना कौतुक, त्यांना या छोट्या स्क्रीनचं असं, बाई
काय बाई पाय आलं म्हणजे असं नाही का, हा, ते पाहिजे मला. लोकांची ही वाहवाही पाहिजे, नाही तर मला ते इंस्टाग्राम आणखी नाही कळत नाही असं एवढं. ते मित्रच बघतात ते एडिट वगैरे करून देणं, मी त्यावरून थोडंफार ऍड वगैरे येतात म्हणून मी असं चालू ठेवतो. किंवा माझंही शिक्षणाचा ती गोष्ट एक आहे, म्हणजे मला त्यामुळे ते सगळ्या गोष्टी सांभाळावं लागतं घरात, एक तर मोठा असल्यामुळे. तर मग त्यामुळे एक तर आपल्याकडून एक तर शिकायचं म्हणल्यावर एक तर कामच करावं लागेल, नाही तर मग शिकावंच लागेल. तर याच्यामध्ये असं होतं की माझं शिक्षण बी होतंय, मला करता येतंय स्वतःहून, आणि काम पण होतंय, आणि मेन म्हणलं तर पब्लिकचं प्रेमही तेवढंच मिळतंय. ते तर आहे. आणि माझ्याच गोष्टीत मिळतंय, मला ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीतच, म्हणजे एक ते गॉड गिफ्टच आहे आपल्यासाठी. बरोबर. कारण कधी आता आम्हाला पण जॉबवर गेल्यावर असं फील होतं की नको आज नाही जायला पाहिजे, तसं तुम्हाला फील नाही होत, तर ते महत्वाचं आहे. हा नाही मला फील नाही होत असं. नाही, आपल्याला आपल्या गोष्टीत असलं ना, काही कुठलंही काम असू द्या, त्याच्यात अरे तुम्ही बसल्या बसल्या काही करता राहा, ते तुम्हाला राहूच देत नाही. आता मी बसलेलो असलो ना घरी, मला झोपताना मला रोज रात्री 1-2 वाजतो, ते झोपीत पण मी ह्या धडीचा त्या धडीवर होतो, काही ना काही चालूच असतं डोक्यात. असा विषय म्हणजे एखाद्या गाण्याचं लिखाण म्हणा, एखादा कॉन्सेप्ट म्हणा, काहीतरी विचार चालूच असतो. अच्छा. किंवा मग एखादं म्हणजे असं साहित्यिक म्हणजे वाचनाचं किंवा श्रवण, म्हणजे मला कधी कधी वाचायची जीवर येतं, तर ऑडिओ बुक्स वगैरे का? हा ऑडिओ त्यावर कानात टाकली हेडफोन का चालू सुरू. पण मग त्यातून खूप काही शिकायला भेटतं, म्हणजे मोटिवेशन, म्हणजे त्यांच्या ते कथा लिहिण्याची स्टाईल वगैरे, त्यांच्या त्या स्क्रिप्ट, लय मोठा विषय आहे साहित्य. ते तर कितीही केलं तरी कमी पडेल. हो तेवढं आहे. मग जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवणं स्टार्ट केलं होतं, तर कन्सिस्टन्सी खूप जरुरी असते प्रत्येक याच्यामध्ये. 1-2 व्हायरल झालेत, आपण म्हणतो ठीक आहे आता बघून घेऊ, पण तुमचं तसं दिसलं नाही, तर हे कन्सिस्टन्सी कसं मॅनेज होते? ते काय ना विषय, आम्ही कुठं ठेवलं ते कंटिन्यू. मी भरलं की हप्त्याला 2 दिवसाला 4 दिवसाला किंवा महिन्याला ऍड हे टाकायचो, आपलं हे टाकायचो, रील टाकायचो कधी कधी. आता माग मध्ये तर ते असं हे होत नव्हतं असं एवढं, नाही का, कारण रोज रोज बनवणं म्हणजे नाही बरं बिर होणं काही नाही. ते जर ते माझ्या मित्राचा माझा होता विषय, ते म्हणजे तो त्याला ड्युटी होती, तो त्याचं कामाला जायचा, मी असं इकडं, किंवा मग आम्ही असं ते जुळून येत नव्हता टायमिंग गेमिंग. मग असं मग त्याच्यानंतर आता मी जे माझं म्हणजे माझ्या नावानं चालू केलं अजय दाडे म्हणून, आता 1-2 महिने झाले. 2 महिन्यात तर 3 लाख घेतले मी ओढून. अच्छा. पहिले कसं होतं मग? पहिले आनंद राऊत नाव नव्हतं ना. ओके. ते आनंद राऊत, माझं नाव अजय दहाडे. तर ते असा विषय. आता तो ड्युटीला लागलाय, याला पर्किंगला लागलाय, तो परमनंट झालाय. मग आता त्याचं चालू आहे त्याचं काम धंदे. मग आता कसं आपण नाही का असं, मलाच नाही फोर्सचं नाही, मलाच असं वाईट वाटतं नाही का, आपण आपल्यासाठी कोणाला असं नाही डिस्टर्ब नाही करू शकत. माझ्या फ्युचर मध्ये काय प्लॅन्स बनवले, काय करणार आहे? पडदा. पडद्यावर दिसायचं, त्याच्यासाठी काय मेहनत सुरू आहे? मग काय प्लॅनिंग सुरू आहे किंवा प्लॉटिंग सुरू आहे? नाही मेहनत तर माझी स्वतःसोबत सुरू आहे. मी मुंबईलाही भरपूर गेलो, तिकडे काय विषय थोडंफार असं ओळख पाळखच लागते बाबा इंडस्ट्रीत घुसायचं म्हणलं तर. म्हणजे ते अनुभव घेतला मी जवळून. आपली काही ओळख पाळत नाही, पण एवढं आहे की भाई तुमच्याकडे असेल ना गोष्ट, तुम्ही स्वतः जर कधी क्रिएट करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी ओळख बिळख लागत नाही. तसं म्हणजे मला या रीलनं एक दिलं, आपल्याकडे येतंय, आपल्याला सुचतंय, आपण आपल्याच गोष्टी तयार करतो ना, आपण आपलंच बनवतोय, काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. म्हणून मग मी माझं. तुम्ही ट्राय केल्यावर काही अनुभव आला मग, रेफरन्सेस वगैरे याचं? मी तयारी ठेवली पिक्चर लिहिण्याची, युट्यूबच्या सिरीज लिहिण्याची, स्क्रिप्ट लिहिण्याची मोठमोठ्या, जमत सगळं होतं. फक्त एवढं आहे की त्याला मोठा विषय लागतो म्हणा, नाही तर रेडी आपल्याकडे स्क्रिप्ट गिफ्ट. नाही तर तुम्ही इतके रेडी आहात आणि तुमचं अकाउंट बघून स्वतः डायरेक्टर लोक चालून येईल आता. नाही पब्लिकला काय लागतं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि हेच लागतं रॉ. रॉ. थँक्यू सो मच. आणि समोर जे तुमच्याहून लहान विद्यार्थी वगैरे आहेत, त्यांना काही मेसेज देणार का तुम्ही? काही एक 1 लाइनर टाइप्स? एक सांगाल बाबा, काय आता मलाही माझ्या टायमाला पण मला सगळे म्हणायच्या काय खरं नाही, अभ्यास कर. अभ्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की तुमचा अडाणीपणा तुम्हाला लय भावतो लगी. जसं माझ्यात गोष्ट आहे ती एक, मला टेक्निकल गोष्टी कळत नाही, त्या गोष्टीमुळे मी मागे हिंमत करत नाही पुढे जाण्याची किंवा या गोष्टीची. तर एक लय महत्वाची गोष्ट आहे अभ्यास.
नक्की. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अभ्यास. तुम्ही तुमच्या गोष्टीत माहीर असा, पण एक अभ्यासिक गोष्टीत पण तेवढंच माहीर. ओव्हरऑल थोडी इन्फॉर्मेशन असलेली बरी आहे. असं कच्चं पक्कनी राहावं माणसाने मेन म्हणत अभ्यासात. बरोबर. त्या गोष्टीसाठी जीव जळतो आपला, बाकी काही नाही. नाही, अजून खूप वेळ आहे. आणि ते तर आहेच, हे तर समजा थोडंफार, पण असं ते मग अवलंबून राहतो ना आपण याच्या त्याच्यावर. आणि ते माझ्यासोबत होतं आणि मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं. यार आपल्याला गरज पडती याची त्याची या गोष्टीत, समजा ह्या गोष्टीत नाही पाडेल पाहिजे, अभ्यासिक गोष्टीत. सो थँक्यू सो मच की तुम्ही परत तुमच्या वेळेतून वेळ काढला आणि आला इकडे. थँक्स अ लॉट. आणि खूप एंटरटेनिंग आन्सर्स दिले. थँक्स अ लॉट. येस, थँक्यू. And you guys stay tuned to MGM 94 Native Film. This is RJ Manisha with you, and साथ है तो बात है.